नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी स्वातीज बेकिंग वर्ल्डमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. तर आज मी बनवला होता एक बेंटो केक आणि जो की मी बिस्कॉफ फ्लेवरमध्ये बनवला होता. बिस्कॉफ फ्लेवर हा नेहमी चीज केकमध्ये वापरतात, पण हा मी नॉर्मल केक बिस्कॉफ फ्लेवरपासून बनवलेला होता. तर हा केक मी कसा बनवला, चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर केक बेक करण्यासाठी आपल्याला एक पातेलं ठेवून घ्यायचं आहे आणि आपल्याला त्याला प्रीहीट करायला ठेवायचं आहे. आता बघूया की आपल्याला बेंटो केकसाठी किती प्रीमिक्स घ्यायचं आहे. आपल्याला बेंटो केकसाठी 80 ते 90 ग्रॅम आपल्याला प्रीमिक्स घ्यायचं आहे. तर आता त्यात आपल्याला थोडं पाणी मिक्स करायचं आहे आणि ऑइल टाकून आपल्याला त्याचं एक बॅटर बनवून घ्यायचं आहे. कारण आज आपण व्हॅनिला प्रीमिक्सच घेऊन केक बनवणार आहे, जो की बिस्कॉफ फ्लेवरमध्ये बनवणार आहे. बिस्कॉफ फ्लेवर हा नेहमी चीज केकमध्ये वापरतात, हे तुम्ही ऐकलेलं असेल, पण आज आपण नॉर्मल केक त्यानुसार बनवणार आहे. तर मी इथे 2.5 इंचाचा टीन घेतलेला आहे, म्हणजे माझ्याकडे टीन नाहीये, तर मी एक डबा घेतलेला आहे, तो 2.5 इंचाचा, तो मी स्केलने मोजून घेतलेला आहे. तर त्यामध्ये मी हे बॅटर टाकून घेत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण ओतून घ्यायचं आहे त्यामध्ये आणि त्याला टॅप करायचं व्यवस्थित. आणि त्याला आपल्याला जे आपण प्रीहीट करायला भांडं ठेवलेलं होतं, म्हणजे पातेलं ठेवलेलं होतं, त्यात आपल्याला त्याला ठेवून घ्यायचं आहे आणि 20 मिनिटामध्ये आपला हा केक तयार. 100 ग्रॅम व्हिपक्रीम घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित बीट करून घ्यायचं आहे. तर बीट करण्यासाठी आपल्याला एकदम मेल्टेड क्रीम हवा आहे आणि ते एकदम आपल्याला चिल्ड घ्यायचं आहे. आणि लिक्विड फॉर्ममध्ये आपलं क्रीम असलं तर आपलं क्रीम व्यवस्थित स्टेबल राहते आणि व्यवस्थित व्हिप पण होते. तर तुम्ही कधी बिस्कॉफ फ्लेवर ट्राय करून बघितलाय का? बिस्कॉफ फ्लेवर हा सहसा चीज केकमध्ये वापरला जात होता. आज आपण हा बनवणार आहे बिस्कॉफ फ्लेवरचा केक. तर यामध्ये मी जसं आपण गनाश वगैरे मिक्स करतो क्रीममध्ये, तसं बिस्कॉफचं स्प्रेड मिक्स केलेलं आहे. आणि अजून आपल्याला व्यवस्थित क्रीम बीट करून घ्यायचं आहे. तर बिस्कॉफ फ्लेवरचा केक एकदम टेस्टला छान लागतो. तर आता आपण टर्न टेबलला थोडंसं क्रीम लावून घेऊया. आता आपण इथे आपला जो स्पॉन्ज आहे त्याला काढून घेऊया. त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या आहे साईडने आणि त्याला उलट करून टॅप करायचं आहे. तर हा आपला स्पॉन्ज रेडी आहे. तर आपण याच्या सुद्धा 3च लेअर करून घेणार आहे. तर हे आपण सुरीच्या सहाय्याने पण करू शकतो आणि धाग्याच्या सहाय्याने पण आपण याच्या लेअर कट करू शकतो. तर आता ह्या आपल्या परफेक्ट 3 लेअर तयार झालेले आहे आणि वर जो डोम शेप होता तो मी काढून घेतलेला आहे. तर आता आपण टर्न टेबलला थोडं क्रीम लावून घेऊया आणि त्यावर जी मधली लेअर आहे ते ठेवूया. आणि मी काय केलंय, पाण्यामध्ये थोडंसं तर सोप करण्यासाठी मी इथे बिस्कॉफ फ्लेवरचं जे स्प्रेड आहे ते पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं आणि त्याने मी याला सोप केलेलं होतं. आणि त्यानंतर आपण जे क्रीम आहे मी जे पायपिंग बॅगमध्ये भरून घेतलेलं आहे ते मी यावर त्याची लेअर दिलेली आहे. त्यावर आपल्याला हे जे बिस्कॉफ स्प्रेड आहे ते टाकून घ्यायचं आहे. जसं आपण केक क्रशचा वगैरे केक करतो, सेम तशीच प्रोसिजर आपल्याला इथे करायची आहे. तर त्यावर आपल्याला आता जे मी बिस्कॉफचे बिस्किट्स आहेत माझ्याकडे, ज्याचं मी क्रश करून घेतलेलं होतं, त्याची मी एक लेअर इथे देणार आहे, कारण की त्यामुळे पण केकला खूप छान सुंदर टेस्ट येते. आता मी सर्वात वरची लेअर जी आहे ती इथे ठेवून घेतलेली आहे आणि त्याला पण मी व्यवस्थित सर्व साईडने सोप करून घेतलेलं आहे. आता यावर पण आपल्याला पुन्हा एक क्रीमची लेअर द्यायची आहे आणि व्यवस्थित सर्व साईडने क्रीम लावून झाल्यावर आपल्याला ते पॅलेट नाईफच्या सहाय्याने एकसारखं करून घ्यायचं आहे. त्यावर पण आपल्याला पुन्हा जे आपलं बिस्कॉफचं स्प्रेड आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला पुन्हा एक आणि ते पण आपल्याला व्यवस्थित पॅलेट नाईफच्या सहाय्याने सर्व साईडने व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. आणि मग त्यानंतर आपल्याला त्यावर जे आपण बिस्किटचे क्रश केलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे. आणि हे बिस्कॉफ फ्लेवरचेच बिस्किट येतात, त्याचंच मी क्रश करून घेतलेलं होतं आणि ते मी इथे टाकून घेतलेलं आहे. त्यावर मी सर्वात वरची जी लेअर आहे ती आपण ठेवून घेऊया. तर आता आपण करूया केकला फायनल फिनिशिंग. तर मी आता काय केलं आहे, साईडने जे पण क्रीम आपलं बाहेर आलेलं होतं त्याला व्यवस्थित करून घेतलेलं आहे आणि वरची जी लेअर होती त्याला पण मी एकदा सर्व सोप करून घेतलेलं आहे पाण्याने. आणि आता आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेलं आहे आणि ते सर्व वरून लावून घेत आहे मी. जसं साईडने पण लावून घ्यायचं आहे आपल्याला आणि वरच्या साईडने पण लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा आपण पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून फिनिशिंग देतो तेव्हा आपली परफेक्ट फिनिशिंग येते. आणि पॅलेट नाईफने पण आपण फिनिशिंग देऊ शकतो, पण यांनी इझी पडते. तर तुम्हाला जसं सोपं वाटत असेल तसं तुम्ही केकला आपल्या फिनिशिंग देऊ शकता. तर मी काय केलं आहे, डायरेक्ट पॅलेट नाईफ न वापरता क्रॅपर घेतलेला आहे आणि क्रॅपरनेच पटकन फिनिशिंग देत आहे. तर हे बघा, एक क्रॅपर फिरवता फिरवताच आपली
छान इथे फिनिशिंग आलेली आहे. आता वरच्या साईडने पण जे पण एक्स्ट्रा क्रीम आलेलं आहे ते आपण इथे काढून घेऊया. आणि क्रॅपर आपल्याला असा हातातच ठेवायचा आहे, जेणेकरून आपण त्यालाच आपली जे पॅलेट नाईफ आहे ती क्लीन करून घेऊया. आणि जेव्हा आपण फिनिशिंग देतो तेव्हा आपल्याला पॅलेट नाईफ ही क्लीन करणे खूप महत्त्वाचे असते, कारण की त्यावरच आपली फिनिशिंग अवलंबून असते. तर हे बघा, आपला केक बराच क्लीन दिसायला लागलेला आहे. तर वर थोडं एक्स्ट्रा क्रीम आहे, असं आपल्याला 2-3 वेळा तरी क्रॅपर फिरून त्याला फिनिशिंग द्यावीच लागेल. एका याच्यात आपली फिनिशिंग येणार नाही. तर जिथे कमी आहे तिथे मी क्रीम लावून घेत आहे आणि त्याला अशा प्रकारे व्यवस्थित फिनिशिंग देण्याचा प्रयत्न करत आहे. तर आता हा केक आपला तयार झालेला आहे. तर मी आता काय करत आहे, लायनिंगचं क्रॅपर इथे फिरवून घेत आहे. तर साईडने तुम्हाला ज्या छोट्या मोठ्या जशा बॉर्डर द्यायच्या असेल लायनिंगच्या, त्या तुम्ही करू शकता. तर वर एक्स्ट्रा क्रीम आलेला ते मी काढून घेत आहे. तर आता आपण याला बेसवर काढून घेऊया. तर हा मी पेंटो केक बनवलेला आहे. तर जसं आपण नॉर्मली केक हे बेसवर घेत असतो, तर हे मी एका ही जी माझ्याकडे शीट्स आहे गोल्डन कलरची त्यावर घेतलेली आहे आणि नंतर मी याला शिफ्ट करत आहे जो बेंटो बॉक्स असते त्यामध्ये. तर आता करूया आपण आपल्या केकला डेकोरेट. तर डेकोरेट करण्यासाठी मी माझ्याकडे हे क्यूट्स कपलचा टॅग होता, तर तो मी इथे मध्ये लावून घेतलेला आहे. नंतर मी माझ्याकडे जे व्हाईट स्प्रिंकल्स आहेत ते इथे साईडने टाकून घेतलेले आहे आणि त्याने केकला डेकोरेट करून घेतलेलं आहे. आणि आता मी एक बारीक नोझल घेतलेला आहे आणि त्याने मी केकला बॉर्डर करून घेत आहे. आणि ही बॉर्डर मी केकला पूर्ण राऊंड मध्ये करून घेत आहे, जेणेकरून केकचा लुक अजून सुंदर दिसायला लागेल. आणि ही आपली आता बॉर्डर कंप्लीट झालेली आहे. तर आता मी काय केलेलं आहे, थोडं रेड क्रीम करून घेतलेलं होतं आणि त्याने पण मी यावर थोडे छोटे छोटे फ्लावर्स काढून घेत आहे आणि यामुळे केकचा लुक अजून उठून दिसेल. तर हा आता आपला केक इथे कंप्लीट झालेला आहे. बघा, खूप सुंदर दिसतो हा बेंटो केक. तर आता मी इथे बेंटो बॉक्स लावून बघितलेला आहे की जेणेकरून तो वर टच होत नाहीये का केक. तर हा आपला परफेक्ट मेजरमेंटने इथे केक बेंटो बॉक्समध्ये बसलेला आहे. तर माझ्याकडे इथे हार्ट शेपचे थोडे स्प्रिंकल्स आहेत, तर ते पण मी इथे लावून घेत आहे. आणि अशा प्रकारे थोडे व्हाईट आणि रेड असे मी इथे स्प्रिंकल्स लावून घेतलेले आहे. आणि अजून मी गोल्डन बॉल्सने पण थोडं केकला डेकोरेट करून घेतलेलं आहे. आणि आता हा आपला केक इथं परफेक्ट रेडी झालेला आहे डेकोरेट करून. तर हा केकचं मी वजन पण करून दाखवलेलं आहे. हा बेंटो केक आहे, तर याचं वजन 200 ग्रॅम पर्यंत असते. तर हे जे 46 ग्रॅम आहे, तर हे बॉक्सचं वजन असेल, कारण की बॉक्सचं वजन आपल्या 50 अराउंड वगैरे असते. तर हा केक परफेक्ट मेजरमेंटनुसार 200 ग्रॅम झालेला आहे. तर या केकची डिझाईन तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.